यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतः गोलंदाज सिंधूवरती आल्यात. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 1 धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी अभिषेक सातमकरच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाली आहे. अचूक टप्पावरती भेदक मारायची, तिखट मारायची गोलंदाजी अभिषेक सातमकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिले 4 बॉल निर्धाव स्वरूपाचे रोहन सानपच्या विरोधामध्ये आणि त्यानंतर एक सिंगल रोहन सानपच्या बॅटमधून आली आहे. 5 बॉलचा खेळ पाहिलाय, 1 धाव इथे मात्र धावफलकावरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा संजय सातापकर ऑन स्ट्राईकला आहेत. हाफ ट्रॅकर बॉल होता, शॉर्ट अँड पुल करायचा होता. बॅटच्या अतली कडा घेतल्या. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक स्वतः अभिषेक बॉलवरती आले. एक सिंगल कंप्लीट. पहिलं षटक संपुष्टामध्ये. पहिला 6 बॉलचा खेळ संपलाय. 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 2 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये महत्वाची लढत, पहिली सेमीफायनल. एका बाजूला प्रांशी श्री भैरवनाथ यशवंतकार त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना सनी 11 वर्सी या 2 संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे. नॉकआउटमध्ये चांगलं कामकाज राहिलं. सनी 11 वर्सेस संघाचं अप्रतिम विजय मिळवले. 2 मातबर संघ मंगलमूर्ती चनेर आणि त्यावेळेला हृदय 11 रोड खुर्द राणा मोरे ज्या संघाचं नेतृत्व करत होता, त्या दोन्ही महत्वाच्या संघाने या स्पर्धेतून बाहेर जाण्यास ज्या संघानं भाग पाडलाय तो संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चांगलं पुनरागमन करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. सिद्धू मोरे षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दाटावचा वंडर बॉय गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल कट करायचा होता, कव्हर रिजन मध्ये फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु बॅटच्या ठोला चेंडू आदळला. त्यानंतर विकेट किपर कृष्णा मात्रे बॉलवरती आलाय. कोणतीही स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाणार नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबलं जाईल. धावफलकावरती धाव संख्या 2 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. संजय सातमकर ऑन स्ट्राईकला आहेत. ऑफ ट्रॅकर बॉल बा चिकट प्रफुल आहे त्या ठिकाणी. थोडेसे दूरवरती चेंडूवरती पाहायला मिळाले, दूरवरती राहिले, परंतु एक सिंगल त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 3 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. इथून रोहन सानपला गिअर चेंज करावा लागेल. अगदी जर पाहिलं तर ही महत्वाची मॅच आहे. या महत्वाच्या मॅच मध्ये एकंदरीत विचार केला तर संपूर्ण दिवसाच्या मेहनतीचा या मॅच मध्ये कुठेतरी फळ मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये त्या थाटणीची बॅटिंग सुद्धा अपेक्षित असणार आहे कॅप्टन रोहन सानप याच्या माध्यमातून. सिद्धू मोरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतात. ऑफ ट्रॅकर बॉल अप्रतिम फटका खेळला डीप मिड विकेटला. हवाई हल्ला, बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटकार आला. षटकारानं स्कोर कार्ड फ्लाय झाले. धावफलकावरती धाव संख्या 9 या अंकावरती आहे. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला. पण वळले दर्शवलाय की हा वाईट बॉल आहे. अवांतरी स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरसावल. धावफलक जाऊन पोहोचेल. दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती येतात. 10 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. रोहन सानप मैदानाच्या आतमध्ये एका षटकाराच्या मदतीने खेळतोय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा शॉर्ट अँड पूल डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा हवाईला केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. त्यावेळेला मीर स्पोर्टचे सर्वे सर्वा सन्माननीय रोहनजी दळवे साहेब यांना विनंती करतो की आपण सुद्धा मंचकावरती आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिकाचं स्वागत आहे. या आपण व्यासपीठावरती आणि या व्यासपीठावरून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटरसाठी मिहिर स्पोर्ट्सचे आकर्षक अशी बॅट पुरस्कृत केले गेले. विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती या. खोलवा टापाचा बॉल, बॅटची कडा घेतली आहे का प्रश्नचिन्ह विचारलं जातं विकेट किपरच्या माध्यमातून, परंतु पंच आमच्या अगदी तटस्थ आहेत. दोन्ही दिग्गज पंच. डिसिजन अजून सुद्धा पेंडिंग आहे. अप्रतिम गोलंदाजी, खोलवा टप्पाचा हा बॉल प्रचंड वेगाने आपल्याला पाहायला मिळाला. योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून. अपील मागितल्यानंतर प्रफुल्लनं सांगितलं की कट नव्हती, बॅट अगदी सिमेंटच्या विकेटवरती आढळले होते, त्या अनुषंगानं बॅटचा आवाज झाला होता. अडबा बॅटनं खेळायचं होतं. अडबा बॅटनं खेळण्याचा मनसुबा केला जातो. शफल झाले बरेचशा नंतर अडबा बॅटनं खेळत असताना
बॅट अँड बॉलचं मिलन होत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबल. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धाव संख्या 16 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. 16 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 12 बॉलचा खेळ संपुष्टामध्ये आला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 स्विंग ओव्हर मध्ये कोणतेही गोलंदाज वापरले जातील पाहणं महत्वाचं असणार आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम सनी 11 वर्से संघाकडनं गोलंदाजी करत असताना अभिषेक सातामकर प्रभावित करत असताना तो आपल्याला पाहायला मिळाला. अवघा 2 धावांचं षटक त्यांना तळलं. त्यानंतर सिद्धू मोरे गोलंदाजीला आले. सिद्धूनं मात्र एकंदर विचार केला तर 14 धावा सिद्धू मोरेने खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीला क्रिश पाटीलला इन्व्हाइट करण्यात येतोय. स्विंग चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळत असताना क्रिश पाटील आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा बेनिफिट सातत्यानं प्रत्येक मॅच मध्ये टीम सनी 11 वर्षे या संघाला लाभलेला आपल्याला पाहायला मिळाला. या गोलंदाजाकडे गती आहे आणि त्यावेळेला चेंडू फिरवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे प्रचंड आपल्याला पाहायला मिळाली आहे. ऑफ ट्रॅकर बॉल फटका मिसते. निलेश मस्कर बॉलच्या खाली चुकी होणार नाहीये. महत्वाचा खेळाडू संजय सातामकर मैदानाच्या बाहेर. माध्यमातून पाहायला मिळाले नाहीये. विकेट मिळाली आहे क्रिश पाटीलला. विकेट मिळाली आहे टीम सनी 11 वर्षे या संघाला. महत्वाचा बॅटर मैदानाच्या बाहेर होत असताना संजय सातमकर आपल्याला पाहायला मिळाला. संजय बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणार मात्र संकेत इंटर झाल्यात. संकेतवरती जबाबदारी या धावा बनवायच्यात. टीम फ्रान्सी 11 श्री भैरवनाथ यशवंतकर या संघाचं नेतृत्व करत असताना धावा त्याला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. यावेळेचा बॉल प्रचंड वेगानं टप्पा पडतो न पडतो डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर बॉल न विकेट किपरचा वेध घेतलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबेल. धावफलकावरती धावा 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 16 आतापर्यंत धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. खोलवर डपाचा बॉल टो यॉर्करचा वापर केला जातोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जाईल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावल. स्कोर कार्ड वरती धाव संख्या 17 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. तिसरं षटक चालू असताना क्रिश पाटील याची गोलंदाजी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिला बॉल वरती संजय सातमकरला बाद केलं. त्यानंतर धावा रोखल्या सुद्धा गोलंदाज क्रिश पाटीलनं. 3 बॉल हाताळल्यानंतर अवघी एकच धावफलकावरती त्याला मात्र खर्च केली आहे. टिचून मारायची गोलंदाजी करतोय. विश्वास दाखवला. त्या विश्वासाला सार्थकी अशी कामगिरी क्रिश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. ओपिच बॉल लॉप केला. फटका मिस टाइम आहे. विकेट मिळेल का? प्रसाद बामुगडे जज करत असताना थोडासा दूरवरती राहिलेला पाहायला मिळाला. मोठी विकेट प्राप्त करू शकले असते. रोहन सानप सारखा एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज मैदानाच्या बाहेर परतू शकले असते, परंतु प्रसाद थोडेसे लेझी आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा या वेळेला कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 या अंकावरती. 19 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल क्रिश पाटील ओव्हरचा विकेट. ऑफ ट्रॅकर बॉल प्रचंड वेगानं उंची सुद्धा या चेंडूवरती प्राप्त केली आहे गोलंदाज क्रिश पाटील. काय गोलंदाजी क्रिश पाटील मैदानाच्या आतमध्ये करतोय. आज संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये याही खेळाडूची चर्चा आज संपूर्ण दिवसामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. कॅप्टन सिद्धू मोरेने सातत्यानं स्विंग बॉल त्याच्या हातामध्ये सुपूर्द केला. ज्या वेळेला तो स्विंग बॉल हाताळतोय ना, अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक करून देणारी गोलंदाजी सातत्यानं क्रिश पाटील याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस बॅट ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिद्धू मोरे, परंतु गोलंदाज क्रिश पाटील सुद्धा बॉलचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. खराब फेकी सिद्धू मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केलाय
आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट सुद्धा झाल्यात. या 3 धावाच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं धावफलकावरती. धावसंख्या 18 बॉलच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आहेत. पाणी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये, पाण्याची मागणी केली जाते. तत्पूर्वी आपण डीजे ब्रेक सुद्धा घेऊयात. वळूया डीजे कडे, ऐकूया डीजे कडे नेक्स्ट. बावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 4 मध्ये अभिषेक सातमकर मानप्रम नौकारचा गोलंदाजी मागवरती आपल्याला पाहायला मिळेल. ज्या अभिनं पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावांचं षटक हाताळलं, तोच अभिषेक सातमकर पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 मध्ये दाखल झाला. यावेळेसचा बॉल टप्पा पडला गुडलाईन स्पॉटवर. त्यानंतर टॉस झाला आणि विकेट किपर सावध बॉल न घेतला. डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अभिषेक सातमकराच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आज खऱ्या अर्थानं रोहन सानपच्या पायामध्ये बेड्या ठोकून ठेवल्यात गोलंदाज अभिषेकनं. खोलवा टपाचा हा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आडवा पाटणं खेळण्याचा प्रयत्न केला बॅटर रोहननं. एक सिंगल येते, एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 23 या अंकावरती. 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मध्ये अभिषेक सातमकर याला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अभिषेकनाच्या संपूर्ण दिवसामध्ये किंबहुना या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाज कोणताही असो त्याला रोखण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. कॅप्टननं विश्वास दाखवला, ऑप्शनमध्ये त्याला खरेदी केला. तदनंतर त्या विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं पाहायला मिळाली आहे. रनवेवरती थोडासा बिघाड पुन्हा एकदा नव्यानं गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. बॉलिंग अटॅक्शन 11 वरती या संघाचा अप्रतिम आहे. हृदय 11 रोडकुर्द संघाला अवघ्या 29 धाव्यांवरती सुद्धा रोखलं होतं या संघानं. ऑडबा पाटणे खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर फाइनलेग रिजन मध्ये बॉलचा पाठला करत असताना निलेश मस्कर आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल कंप्लीट, दुसरा धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव बघता बघता कंप्लीट सुद्धा केली जाते. या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती. 25 रन्स ऑन बोर्ड. 25 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये एकात मोठा फटका तर मोठी टोटल उभारण्यासाठी मदत होईल टीम प्रियांशी 11 श्री भैरवनाथ यशवंत खार या संघाला. अभिषेक चांगली गोलंदाजी करतोय. संधी इथे मात्र बॅटरला कोणत्याही स्वरूपाची तो देत नाहीये. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल हवेमध्ये. फिल्डर स्वतः अभिषेक, चुकी होणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर संकेत मैदानाच्या बाहेर. दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. रोहन सनप आघाडीला आलेले आहेत. आता त्याचे छोटे बंधू सध्याच्या घडीला 4थ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार अर्थातच बंटी सानप मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला.
जबरदस्त बॅटिंग किंवा गोलंदाजी एक सनियल ऑलराऊंडर म्हणतो मैदानाच्या आतमध्ये सातत्याने योगदान देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आज संघ अडचणीमध्ये सापडला. या महत्वाच्या मॅच मध्ये ओमकारच्या बॅटिंगची ओमकारच्या बॅटमधील धावांची संघाला गरज आहे. यावेळेचा बॉल प्रचंड वेगाने आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडतोय आणि तदनंतर वेगानं बॉल विकेट किपर कृष्ण मात्रे सावध घेतोय. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबला जाईल. धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये 25 या अंकावरती. या षटकाचा विचार केला तर पहिला 5 बॉल मध्ये काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अभिषेकने केल्या. अवघा 3 धावा त्याने खर्च केल्यात. दुसरा स्पेल मध्ये पहिला स्पेल मध्ये अवघा 2 धावा त्याने खर्च केल्या आणि या ओव्हर मध्ये 3 धावा खर्च करतोय. ओ पिच बॉल लॉप केलाय ओमकार सलमच्या बॅटमधनं. हा कडक फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार. षटकार. चोवीस बॉलचा खेळ संपतो. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये आला. 24 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 31 या आकड्यावरती. षटक क्रमांक 5 शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं संपूर्ण दिवसामध्ये पाहायला गेलाय. गोलंदाज शुभम महिने गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. शुभमने सुद्धा डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली. यावेळी 6 बॉल फटका मिसते मै बॉल हवेमध्ये स्वतः शुभम मेने बॉलच्या खाली. महत्वाचा बॅटर ओमकार सानप मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावरती स्वराज जेवळे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. स्वराजने ॲज अ बॉलर म्हणून खऱ्या अर्थानं प्रभावित केलंय. जबरदस्त गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. परंतु बॅटिंगसाठी थोडासा लेट येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आता धावा बनवायच्या शेवटच्या ओव्हरमध्ये ॲज अ फिनिशर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता खऱ्या अर्थानं फिनिशरचा रोल मैदानाच्या आतमध्ये अदा करायचा आहे. धावा बनवायच्या स्वराज देवळे याला अपेक्षा आहेत. संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं लक्ष वेधलंय. स्वराजचं बॅटिंग स्वराजच्या बॅटमधनं किती धावा पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप प्रचंड वेगानं विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये. स्वराज देवळे आला पावली मागे परतलेत. महत्वाचं बॅटर स्वराज मैदानाच्या बाहेर. योगेश लोटनकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. योगेश लोटनकर अर्थातच कोलाडा विभागातील पोस्टाच्या वाडी गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. गोलंदाजीला शुभम मैने. षटकातीला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेला
ताकदीचा फटका खेळला गेला अगदी कापे डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने बॉल वरती आले दुसरा धावाचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव घेत असताना ओमकार सानपला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल बॅटर आउट बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला या दुसऱ्या धावेची गरज होती का हा एक सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये विचारला गेला कारण की योगेश लोणंदकरकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके तो सुद्धा खेळू शकतोय परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ओमकार सानप मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळालं फुलटॉस बॉल और बॅटन सेटला खेळायचं होतं बॅटन बॉलचं प्रॉपर करेक्शन नाहीये एक सिंगल या वेळेला मैदानाच्या आतमध्ये अगदी सहजरित्या प्राप्ती केली जाईल एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 33 या आकड्यावरती 33 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या जबरदस्त गोलंदाजी संध्याकाळच्या सूत्रामध्ये टीम सनी 11 वर्षी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे हृदय 11 रोड खुर्द संघाला अवघ्या 29 वरती रोखलं आणि आतापर्यंत या मॅच मध्ये सेमीफायनल नंबर 1 मध्ये 33 धावा खर्च केल्या गेल्यात आणखीन एक चांगला बॉल आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबलं जाईल धावफलकावरती धाव संख्या 33 अंकावरती स्थिरावते पूर्वार्धाचा विचार केला तर पूर्वार्धातील शेवटचा अंतिम एक बॉल येणं बाकी आहे शुभम महिने चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळाले धावा रोखल्या गेल्या किंबहुना चांगली गोलंदाजी शुभम महिनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले षटकातील या पूर्वार्धाच्या डावातील अंतिम बॉल वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला टप्पा पडला आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता आणि त्यानंतर विकेट किपर समेत बॉल न घेतलाय पहिला पूर्वार्ध संपलाय पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना प्रियांशी श्री भैरवनाथ यशवंत खार संघाने धावा बनवल्या 33 येणाऱ्या 30 बॉल मध्ये 34 धावेची आवश्यकता टीम सनी 11 वर्षी या संघाला चौतीसची आवश्यकता आहे टीम सनी 11 वर्षी या संघाला तत्पूर्वी मी थांबतोय तुम्ही कुठेही जाऊ नका पात्र एकत्र या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत राहा थँक्यू सो मच राणा मोरे आणि सर्व आयोजन कमिटी तुम्ही मला आजच्या दिवसामध्ये समालोचनाची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद थँक्यू सो मच पुढचा आवाज ऐकूयात प्रीतीजी पाटील सरांचा धन्यवाद दिवसातील शेवटचा सामना पाहूया कोणता संघ असेल जो फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल एकीकडे संघ पाहायला मिळतोय सनी 11 वर्षे तर दुसऱ्या बाजूला
प्रांशी 11 श्री भैरवनाथ यशवंत खार पहिला फायनलिस्ट संघ आपल्याला आता मात्र या मॅच मध्ये मिळणार आहे। पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली काय दर्जेदार गोलंदाजी झाली, प्रत्येक गोलंदाजाने चांगल्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि खऱ्या अर्थानं एकी हेच बळ अशा पद्धतीची गोलंदाजी आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली। टीमवर्क ड्रीम वर्क असं म्हटलं जातं आणि प्रत्येक गोलंदाजाने ड्रीम स्पेल हाताळला आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये समोर अगदी खोलवर बॅटिंग ऑर्डर असलेल्या प्रांशी 11 श्री भैरवनाथ यशवंत खार संघाला केवळ 33 धावांपर्यंत सीमित राखलं आणि 34 धावांचं एक छोटेखानी लक्ष त्याने ठेवलेलं आहे। गोलंदाजी करण्यासाठी ज्याने खऱ्या अर्थानं आजचा दिवस आपल्या बहरदार गोलंदाजीने गाजवला असा स्वराज देवळे पाहायला मिळतोय। समोर मात्र निलेश मस्कर आहे आणि त्याच्या साथीला सिद्धू मोरे। पाहूया ही जोडी मैदानावरती आता कशा पद्धतीने आपला खेळ सादर करतील। सेमीफायनलचा आपण पाहतोय सामना कोणता संघ रोहा तालुका रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग पर्व पहिल्याच्या अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचेल, बक्षीस पात्र ठरेल। पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती, अचूकता ही ओळख आहे गोलंदाज स्वराज देवळे याची आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय। भरधाव वेगाने तो मात्र गोलंदाजी करतोय, चांगले कटर सुद्धा तो हाताळतो। यावेळी मात्र आपण पाहतोय फटका चांगला आलाय, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे। सिंगल मिळेल या चेंडूवरती, धाव फलकावरती पहिली धाव आता मात्र नोंदवली जाते। तसं पाहायला गेलं तर लक्ष फारसं मोठं नाहीये, त्यामुळे अगदी चांगल्या अंदाजाने डावाला प्रारंभ केलेला आहे तो फलंदाजी करणाऱ्या संघाने। गोलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा चांगला स्टार्ट केलेला आहे। यावेळी मात्र मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट करायचा होता, फलंदाज सिद्धू मोरे याला क्षेत्ररक्षक अगदी दूरवरनं आलाय आणि तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे। धाव फलकावरती 3 धावा पाहायला मिळतात, जेथे षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे। 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये 34 धावा करायच्या आहेत। काय घडणार या मॅच मध्ये? ओहो, व्हाट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय स्वराज देवळे। आपल्या गोलंदाजीचं कौशल्य तंत्र तो मात्र मैदानावरती दाखवून देतोय। अफलातून गोलंदाजी, प्रत्येक मॅच मध्ये स्वराज देवळेने तिखट आणि भेदक मारा केलाय, टिचून गोलंदाजी केले। पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, इथे मात्र स्वराज देवळेचा पलटवार पाहायला मिळतोय। विजयासाठी जरी 34 धावा असतील तरी सुद्धा खडूस कृती पाहायला मिळते। स्वराज देवळेची गोलंदाजी अफलातून दर्जाची पाहायला मिळते। सिद्धू मोरे सारखा डॅशिंग बॅट्समनला त्याने एकाच जागेवरती उभं ठेवले। यावेळी सिद्धूच्या बॅटमधनं आलाय अगदी लांब पल्ल्याचा मोठा उत्तुंग षटकार। बॅटच्या मधोमध चेंडू लागला आणि षटकार आल्यानंतर धाव फलकावरती 9 धावा मात्र पाहायला मिळतात। नवीन गोलंदाजी करण्यासाठी रोहन सानप, 24 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता। रोहन सानप कॅप्टन ऑफ द टीम, राईट मोर द विकेट, गोलंदाजी करतोय। पहिला चेंडू, हा चेंडू मात्र आपण पाहतोय खूप जास्त बाउन्स मिळाला या चेंडूला आणि पंचाने सांगितलं येस इट इज वाईट, 1 फॉर द ओव्हरची वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे
आणि आता मात्र रन बॉल इक्वेशन 24 चेंडूमध्ये विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. आज जर आपण पाहिलं तर बरेचसे सामने हे लो स्कोरिंग झालेले पाहायला मिळाले. आज मात्र या मैदानावरती गोलंदाजांचा बोलबाला पाहिला, गोलंदाजांचं वर्चस्व आपण पाहिलं. इथे मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला रोहन सानपियाचा. याच पद्धतीच्या गोलंदाजीची नितांत गरज आणि नितांत आवश्यकता आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. चांगल्या पद्धतीचा मारा पाहायला मिळतोय. रोहन सानपकडे ते व्हेरिएशन आहे. व्हरायटी गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. वैविध्यपूर्णतेने नटलेली गोलंदाजी तो करतो. त्याच पद्धतीची गोलंदाजी तो करणार का? 10 ऑन द बूट. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. हा चेंडू मात्र आपण पाहतोय नोचा इशारा आलेला आहे पंचांकडून. सेकंड बाउन्सर इथे मात्र हाताळलाय आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय आता असणार आहे फ्री हिट बॅट्समनसाठी. आता नावी संधी, कारण जर आपण पाहिलं तर 11 धावा ऑलरेडी आलेल्या आहेत. अगदी मापकाच्या धावसंख्येचा टार्गेट बॅटिंग करणारा संघ प्रांशी 11 यशवंतकार संघाने सनी 11 वरचे संघासमोर ठेवलेला आहे. त्यामुळे पाहूया आता फ्री हिटच्या चेंडूवरती निलेश मस्कर एखादा मोठा फटका लगावतोय का? इथे मात्र चेंडू अगदी चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती होणारी गोलंदाजी सुद्धा आपण पाहतोय. गोलंदाज रोहन सानपेच्या माध्यमातून धावफलकावरती 12 धावा, जेथे षटक क्रमांक 2 आपण पाहतोय चालू असलेलं पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आज मात्र या मैदानावरती रोहा तालुका रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अत्यंत अफलातून आणि दैदिप्यमान आयोजन या स्पर्धेसाठी पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल गोलंदाज रोहन सानपियाचा. पाहूया तो मात्र मैदानावरती कशा पद्धतीने मारा करेल. ओहो, सुंदर गोलंदाजी, स्पॉट ऑन गोलंदाजी पाहायला मिळते. बॉलिंग इन व्हेरी गुड चॅनल. अगदी चांगल्या एरियामध्ये गोलंदाजी केली जाते. रोहन सानप सुद्धा आपण पाहतोय अप्रतिम मारा करतोय. समोर 34 धावांचं टार्गेट असताना स्वराज ठेवळेने पहिल्या षटकात केलेली गोलंदाजी असेल, त्याचबरोबरीने दुसऱ्या षटकात रोहनकडून होणारी गोलंदाजी अत्यंत अफलातून स्वरूपाची. यावेळी फटका आलाय चांगला. चेंडूवरती मात्र आपण पाहतोय झल टिपला गेलाय आणि फलंदाज स्वराज याला, ज्याने अगदी नेत्रदीपक असा जल टिपला. सिद्धू मोरेची इनिंग मात्र संपुष्टात आले. तो मात्र मैदानात परतत असताना पाहायला मिळते. नवीन खेळाडू मैदानावरती गेलाय हर्षद. पाहूया तो आता कशा पद्धतीने मैदानावरती बॅटिंग करेल. महत्वाचा धक्का दिलाय रोहन सानपने. कॅप्टनने कॅप्टनला बाद केले. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वन डाऊनला आपण पाहतोय हर्षद याला. हर्षद गेल्या वन डाऊनला. हर्षदची भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची असेल. रोहन सानपचा या ओव्हरमधील पुढील चेंडू. चांगला चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा नो चेंडू आलेला आहे. फ्री हिट म्हणजेच लायसन्स टू किल. 13 ऑन द बुट. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळी फटका चांगला आलाय, परंतु फ्री हिट होता. अगदी तोच क्षेत्ररक्षक तोच एरिया, पण फ्री हिट असल्यामुळे फलंदाज येथे वाचलेला पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात, जिथे
ओव्हर नंबर सेकंड चालू असलेला पाहायला मिळते. ओहो, सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी. दुसऱ्या षटकाला संपुष्टात आणि धाव फलकावरती आलेल्या आहेत 14 धावा. सामन्यामध्ये आपण पाहतोय अनिश्चितता पाहायला मिळते. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेसाठी ओळखला जातो. क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. आणि आपण जर आता पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये झालेली गोलंदाजी अगदी अफलातून स्वरूपाची. आता मात्र 18 चेंडूमध्ये विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. 3 षटकामध्ये 20 धावा पाहिजेत. 14 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. स्विंग बॉल ओव्हर आता असणार आहे आणि पाहूया स्विंग बॉल ओव्हर मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. हे षटक दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण ओमकार सानपने ज्या पद्धतीने मागील 2 मॅच मध्ये स्विंग बॉल हाताळलाय ते पाहता निश्चितपणे एक वेगळं आव्हान, एक वेगळं दडपण आता मात्र बॅट्समन समोर सुद्धा असेल. पाहूया ओमकार सानप या षटकामध्ये स्विंग चेंडू कशा पद्धतीने टाकेल. निलेश मस्कर सारखा एक एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे, तो चांगली बॅटिंग करू शकतोय. 18 चेंडू 20 धावा. 14 ऑन द बुट. ओमकार सानप गोलंदाजी करण्यासाठी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती हर्षल पाहायला मिळतोय, जो नुकताच बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. ओमकार सानप अगदी उंच पुरा असा हा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय गोलंदाजी करण्यासाठी. राईट मोरचा विकेटने पहिला चेंडू फुलर लेनचा. बॅट्समनला अत्यंत संभ्रमात टाकणारा हा चेंडू पाहायला मिळाला. कमालीचा वेग ओमकार सानप याच्याकडे आहे. सिंगल आले. आता मात्र 17 चेंडू 19 धावा असं इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळते. सामना उत्तरोत्तर रंगतदार होत असताना पाहायला मिळते. गोलंदाजीने सुद्धा 100% कमिटमेंट दिले आणि त्याचमुळे आपण पाहतो या मॅच मध्ये अगदी रोमांचकता ठासून भरलेली पाहायला मिळते. येथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला निलेश मस्कर कडून. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, केवळ सिंगल मिळेल. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सिंगल मध्येच डिलिंग झालेली पाहायला मिळते. बॅट्समनला कोणत्याही प्रकारे मोठा फटका मारायची ऑपॉर्च्युनिटी, संधी मात्र देत नाहीयेत गोलंदाजी करणारे गोलंदाज. न थकता, न थांबता, न हरता प्रयत्न करण्यासमोर नशीब सुद्धा हरतं असं म्हटलं जातं. आणि काय एफर्ट्स लावतायत गोलंदाजी करणारे गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी ते करत आहेत. बॅट्समनला पूर्णपणे जखडून त्याने ठेवलेला आहे. मोठा फटका वाचून वंचित आणि परावृत्त करणारी गोलंदाजी. यावेळी मात्र आपण पाहतोय पेसने पूर्णतः बीट केलं होतं, पण ते धावा कशाही येवो, येणारी प्रत्येक धाव आणि धाव महत्वाची असणार आहे. ती बॅटिंग करणारा संघ अर्थात सनी 11 वर्सेस संघासाठी. 3 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात गोलंदाज ओमकार सानप याने. धाव फलकावरती एकंदरीत 17 धावा पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू आणि 17 धावा असं इक्वेशन. ओहो, सुंदर गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, अत्यंत दमदार गोलंदाजी येथे मात्र पाहायला मिळते. चान्सेस मात्र देत नाहीयेत बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनला आणि त्याचमुळे आपण पाहतोय बॅट्समन थोडेसे दबावाखाली पाहायला मिळतात. दबावाखाली मात्र गोलंदाजाने काही गोलंदाजी केली. एक वेगळा कॉन्फिडन्स प्रत्येक गोलंदाजामध्ये पाहायला मिळाला. निलेश मस्करचा फटका फसलाय. कॅच होणार का? येस इट इज. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षकाला आणि त्याने टिपलाय. शानदार जाईल. निलेश मस्कर जाईल बॅक टू द पवेलियन. 1 मोर विकेट डाऊन.
मस्करच्या रूपात मोठा धक्का येथे मात्र पाहायला मिळालाय. गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत या मॅच मध्ये चुणूक दाखवून दिले आणि आजच्या दिवसातील अंतिम सामना मात्र कमालीचा इंटरेस्टिंग होत असताना बॅट्समॅनला आता कॉन्फिडन्सने बॅटिंग करायला लागेल. आत्मविश्वासाचा अभाव पाहायला मिळालाय तो बॅट्समॅनकडनं, त्यामुळे बॅट्समॅनला आता आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल. 1 to go, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. निलेश मस्कर आणि सिद्धू मोरे भरवशाचे दोन खेळाडू तंबूत परतलेत, त्यामुळे आता पाहूया उर्वरित फलंदाज कशी बॅटिंग करतील. ओमकार सानपची गोलंदाजी मैदानावरती रंग भरते. शेवटचा चेंडू या षटकातील. हा चेंडू मात्र लाक्स्टिकच्या बाहेर आहे. आपण पाहतो या मॅच मध्ये खूप सारे अप डाऊन्स पाहायला मिळतात, चढ उतार पाहायला मिळतात. अगदी सुरुवातीपासून हा सामना हेलखावे खात असताना पाहायला मिळालाय. अगदी वेगळ्या धाटणीचा हा सामना पाहायला मिळतोय. एकदा मात्र अगदी इंटरेस्टिंग मोडवरती हा सामना आलाय. कोण जिंकणार, कोण हरणार, उत्सुकता शिगेला पोहोचले. चांगला चेंडू लक्कडर पाहायला मिळाला. फलंदाज अभिषेक सातमकरला चकवा देणारा हा चेंडू. षटक क्रमांक 3 मात्र संपूर्णात आले आणि तिसऱ्या षटकानंतर धावफलकावरती धावा आल्यात 18 धावा. स्विंग ओव्हर मध्ये केवळ 4च धावा खर्च केल्या त्या गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज ओमकार सानप याने. आणि आता पाहूया उर्वरित 2 षटकांमध्ये विजयासाठी 16 धावांची आवश्यकता असताना कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल. मॅच मध्ये आपण पाहतोय खूप सारे मोड पाहायला मिळालेत. अगदी प्रत्येक षटका गणिक सामना कधी इकडे तर कधी तिकडे या पद्धतीने पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, अशा पद्धतीने ही मॅच पुढे जात असताना पाहायला मिळाले. पण एक मात्र नक्की आहे, कमी धावसंख्या स्कोर बोर्ड असताना जी झुंज दिलेली आहे, ज्या पद्धतीने फाईट करतायत ते गोलंदाजी करणाऱ्या संघातील गोलंदाज, त्यांचं कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजीला गोलंदाज स्वराज देवळे, द मॅन विथ गोल्डन आर्म. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणारा गोलंदाज गोलंदाजीला आलाय. 12 चेंडू 16 धावा. मॅच मध्ये आपण पाहतोय अगदी खूप सारे जर पाहिला तर सस्पेन्स निर्माण झालेला आहे. स्वराजचं ही षटक अत्यंत महत्वपूर्ण. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगल आलेली आहे. या मॅच मध्ये आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त सिंगल मध्येच दिलिंग पाहायला मिळाले. 11 चेंडू 15 धावा. प्रत्येक चेंडू नंतर घडामोडी बदलतात, इक्वेशन चेंज होत आहेत. अगदी हृदयाची धडधड वाढवणारा, श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूपासून जर आपण पाहिलं ना, काही वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना या सामन्यामध्ये पाहायला मिळाल्यात आणि त्याचमुळे आजच्या दिवसातील अंतिम सामना अगदी चुरशीचा होतोय. थरारक लढत या दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळते. दोन्ही संघ जिंकण्यासाठी आतुर झालेले पाहायला मिळत आहेत. जिंकणार मात्र तोच जो इथून मात्र आपल्या कामगिरीमध्ये करेल आमूलाग्र सुधारणा. फुलटॉस आणि देते मात्र कॅच ड्रॉप झालेली आहे. अशा वेळी अशा पद्धतीची कॅच सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रकार ठरू शकेल. और यू घेतलेला आहे बीमर साडी. अत्यंत महत्वाचा क्षण आहे या सामन्यातील. पाहूया तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आता कोणता निर्णय येतोय, कोणता इशारा येतोय. आमची रोहा स्पोर्टची टेक्निकल टीम आता मात्र अगदी बारकाईने सूक्ष्मपणे चेंडूचं निरीक्षण करते. चेंडू नक्की कोठे लँड झाला याचे इथे ऑब्झर्वेशन केलं जाते आणि पाहूया अंतिमतः त्यांच्याकडून कोणता निर्णय येतोय. हा क्षण खूप महत्वाचा आहे, हा डिसिजन खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी.
अगदी आपण पाहतोय रोहा स्पोर्टच्या माध्यमातून आणि सर्वच आयोजकांच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा चेकिंग केले जाते, कारण सामना अगदी महत्वाच्या क्षणी आलाय आणि हा निर्णय अत्यंत महत्वाचा असणार आहे. पाहूया आता निर्णय कोणाच्या बाजूने जाईल. सर्व चिंतातूर चेहरे आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. आणि फेअर डिलिव्हरी असा डिसिजन पंचांकडून आलेला आहे. इथे मात्र कॅच ड्रॉप केली त्या क्षेत्ररक्षकाने, सिंगल आलेली आहे. अत्यंत चांगला सामना मैदानावरती रंगत असताना पाहायला मिळते. हा सामना आज वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळाला. किंबहुना कोणी अपेक्षा सुद्धा केली नसेल की हा सामना अशा पद्धतीने रंगेल. क्रिकेट यासाठीच ओळखला जातो, कारण या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि कधी सामना कुठे जाईल याचा भरोसा नसतो. सामना होता कुठे, सामना आला कुठे आणि शेवटच्या क्षणी सामना जाईल कुठे याचं भाकीत वर्तवणं सध्या खूप कठीण आहे. येथे मात्र आपण पाहतोय यष्टीरक्षकाने चुकी केली. हा झेल पकडणं गरजेचं होतं. हाफ चान्सेस सुद्धा फुल चान्सेस मध्ये कन्व्हर्ट करावं लागतील. अशा पद्धतीने फिल्डिंग करून चालणार नाहीये. सिंगल आले आणि स्वराजची फायरी गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. सलग तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय सिंगल आले. धाव फलकावरती धाव संख्या 21 पाहायला मिळते. 9 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता, 13 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 13 धावा असं इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळते. 3 बॉल 9 चेंडू 13 धावा. अत्यंत अटीतटीची लढत. अभिषेक सातमकरच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्हचा हा फटका, सिंगल आले. आपण पाहतोय मॅच पुढे सरकते, पण चिंता अजून वाढत चालले. जिंकणार कोण, कोणीच इथलं बाकीत वर्तवू शकत नाहीये. अगदी नेक्स्ट लेवल हा सामना पाहायला मिळतोय. वरच्या दर्जाचा हा सामना पाहायला मिळतोय. 8 चेंडू 12 धावा, 12 धावा 8 चेंडू. कोण जिंकणार? स्वराजचा नेक्स्ट बॉल. फटका फसलाय, कॅच होणार का? येस इट इज. यष्टीरक्षकाने टिपलाय, शानदार झेल आणि आता 7-12. सात चेंडू आणि 12 धावा असं इक्वेशन आहे. अर्थात 7-12 म्हटलं की सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय, पण क्रिकेटच्या मधला हा 7-12 पूर्णपणे वेगळा आहे. शेवटचा चेंडू. 7 चेंडू 12 धावा. हा चेंडू अत्यंत क्रुशल. मागील मॅचचा आपण पाहतोय सामनावीर, मॅच विनर खेळाडू, सिक्सर किंग विवेक बैताला बॅटिंग करण्यासाठी. यावेळी सुद्धा फटका चांगला आला, अगदी समोरच्या दिशेने. सिंगलच आलेली आहे. थ्रो मात्र अगदी खराब, पण मात्र आपण पाहतो बॅकअप चांगला. आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. काही कमालीचा खेळ या संपूर्ण सामन्यात राहिलाय. क्रिकेट राजकारण सरडा कधी रंग बदलेल याचा नेम नसतो आणि तसंच सामना मैदानावरती पाहायला मिळाला. 23 धावा धाव फलकावरती आल्यात. विजयासाठी 6 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. अंतिम षटक, लास्ट ओव्हर थ्रिलर, फायनल ओव्हर ड्रामा मैदानावरती आता पाहायला मिळेल. अंतिम षटकामध्ये जो संघ पॉझिटिव्ह
माइंडसेटने खेळेल तोच संघ होऊ शकेल या मॅचचा विजेता संघ. जर विवेक बाईत याने हा सामना जिंकवला तर समीर शितोळे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. मॅच मध्ये काय घडायला लागली आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरपासून अनपेक्षित घटना या संपूर्ण सामन्यामध्ये घडल्यात. 6 चेंडू 11 धावा. जर गोलंदाजाने हा सामना जिंकून दिला तर त्याला मिहीर स्पोर्ट यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज. अंतिम षटक सामन्याचा रिझल्ट ठरवणारं षटक, सामन्याचं भवितव्य ठरवणारं षटक. विजय नागवेकर गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू फरधाव वेगाने, फलंदाजाला अंदाजच आला नाही अशा पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळाला. मैदानावरती घडामोडी घडतायत. चेंडू थ्रो करायचा कुठे होता, थ्रो केला कुठे, अगदी वेगवेगळ्या घडामोडी मैदानावरती आपण पाहतोय. आता आपण जर पाहिलं तर फक्त टेन्शन, दबाव, दडपण सगळं काही दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. आणि राणा मोरे आपण पाहतो, अंदाज व्यक्त करतोय की हा सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल. पाहूया काय घडेल या मॅच मध्ये. आतापर्यंत एक वेगळ्या पद्धतीचा सामना पाहायला मिळालाय. 5 चेंडू 9 धावा. विवेक बाईच्या फलंदाजीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात कारण त्याच्याकडे ती कपॅसिटी आहे. पण विजय नागवेकरने सुद्धा आज तेवढीच सुंदर गोलंदाजी केली. काय खेळणार, बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला. फटका चांगला आलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू फरार झालाय सीमारेषे बाहेर. विवेकच्या बॅट मधनं आलाय, मोके पे चौका. मागील मॅच मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात असेल तर विवेक बाईतनेच अंतिम ओव्हर मध्ये अशी लक्षवेधी बॅटिंग केली होती आणि पुन्हा एकदा विवेक बाईतच आपल्या संघाच्या मदतीला धावून आलेला आहे. आता विजयासाठी 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. चौकार आलाय. चौकार आल्यानंतर आपण पाहतोय उत्साह सनी इलेव्हन वरच्या संघाचा नक्कीच वाढला असेल. ओहो, टीट फॉर टॅट, जशास तसे उत्तर, चोख प्रत्युत्तर, पलटवार विजयचा सुद्धा पाहायला मिळतोय. धकधक धकधक वाढलेत, हृदयाचे ठोके वाढलेत. सेमीफायनल कशी व्हावी ना तर ती अशी व्हावी. अप्रतिम पैसा वसूल सामना. काय मॅच रंगलेली आहे. आणि ते मात्र आपण पाहतोय सिंगल डबलचा प्रयत्न नाही आहे. सिंगल आले आणि आता मात्र 2 चेंडू 4 धावा. रोहा तालुका रबल बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचा थरार आता एक वेगळ्या चरण सीमेवर जाऊन ठेपलेला आहे. सनी इलेव्हन वर्सेस जिंकणार की प्रांशी इलेव्हन श्री भैरवनाथ यशवंत खार जिंकणार? कोण जिंकणार, कोण हरणार, कोणता संघ फायनल साठी आपलं तिकीट पक्क करणार? आतापर्यंत जे झाले पण पुढले 2 चेंडू खूप महत्वाचे, व्हॅल्युएबल असणार आहेत. फटका आलाय चांगला. 1 धाव तर आले, दुसरी धाव सुद्धा झालेली आहे. आणि काय होते आणि यामध्ये फलंदाजी बाद. एक धाव आली तर सुपर ओव्हर. 1 बॉल 2. 1 धाव आली तर सुपर ओव्हर असणार आहे. काय रोहा तालुका रबल बॉल क्रिकेट प्रीमियर लीग ची पहिली सुपर ओव्हर येथे पाहायला मिळेल का? राणा मोरे यांची भविष्यवाणी होती आधीच की सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल आणि तसाच सामना झालेला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 2 धावा. अगदी
चांगल्या दर्जाचा सामना मैदानावरती पाहायला मिळालाय. आता असणार आहे या सामन्याचा गोल्डन बॉल. गोल्डन बॉल अभिषेक सातमकरच्या साथीला. शुभम हा नवीन फलंदाज गेलाय. चला फास्ट फास्ट. आणि आता एक धाव आली तर सुपर ओव्हर. 2 धावा पाहिजेत. धकधक धकधक आणि पूर्णपणे हृदयाचे ठोके सर्वांचीच वाढलेत. श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना. कोण जिंकणार कोण हारणार शेवटच्या चेंडूचं टाळ्यांच्या गजरात करूया स्वागत. काय घडणार अंतिम चेंडूवर. एक धाव आले. दुसरी धाव होणार नाही होणार आणि सुपर ओव्हर. काय मॅच रंगले. जोरदार टाळ एकदा या दोन्ही संघांसाठी, या दोन्ही संघातील खेळाडूंसाठी ज्या पद्धतीने हा सामना रंगलाय.